तर नमस्कार मंडळी, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आपण चाललो नेरुळात. कोकणातले तुम्ही बरेचसे शिमगोत्सव बघले असतात. दिवस जरा आगळं वेगळं, जरा चित्ररथ कसा तसे प्रकार असतात ते बघू जातो. आपण चाललो कुडाळ तालुक्यातल्या नेरुळ गावात आणि बघूया त्याचो शिमगोत्सव कसं असता. वेगवेगळी थोडे सोंगा घेऊन असतात, जरा वेगळा काहीतरी असतं. मी नक्कीच सांगतो, असं तुम्ही व्हिडिओ काही बघू नसतालात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थँक्यू. आता कला सादर करतायत ते बाबा मेस्त्री आणि त्यांचे सहकारी बाबा मेस्त्री यांचा संघ सुद्धा, यांचे
कार्यक्रम हे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिल्ह्याबाहेर होत असतात। शोभायात्रेमध्ये किंवा अन्य ठिकाणी यांचे चित्ररथ देखावे उपलब्ध असतात। अनेक कार्यक्रम यांनी आजपर्यंत गाजवलेले आहेत। अनेक कार्यक्रमामध्ये त्यांनी प्रतिवर्षाचा प्रसिद्ध सण हा प्रतिवर्षाचा प्रसिद्ध सण हा वेरूळ मोलावरी प्रतिवर्षाचा प्रसिद्ध सण हा वेरूळ मोलावरी तुंगनाथ किल्लारो नारी तुंगनाथ किल्लारो नारी तुंगनाथ किल्लारो नारी भरला हा सोहळा भरला हा कोंडी केरकर श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ बरसिके संघ वरकी राईवाडी श्री महेंद्र केरकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय। बाबा मेस्त्री यांच्यासाठी जोरदार टाळ्या। या संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये ग्रामपंचायत देऊळवाडा नेरूर, रुपेशजी पावसकर नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य, या चित्ररथ देखाव्यासाठी बाबा मिस्त्री आणि सर्व सहकलाकारांनी अतिशय उत्कृष्टपणे आपली या ठिकाणी करमणूक केलेली आहे। पुढील गीत सादर करतायत बाबा मिस्त्री संघातील गायक वाद्यवृंद। Yeah.
लकी 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 महादेव मिस्त्री यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. महादेव होत्या प्रगटला तो त्रिपुरारी घेऊन जा. प्रगटला प्रगटला अरे काय म्हणत होय रे. सिद्धिविनायक मित्र मंडळ बलश्रीकेश संघ वरती राईवाडी श्री महेंद्र केरकर यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. बाबा मेस्त्री यांच्यासाठी जोरदार टाळ्या. या संपूर्ण कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये ग्रामपंचायत देऊळवाडा नेरूर हो इला 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 आता बघ थांब रे इंका देखाव बघतोय सांग अंडोरम असा माझ्याकडे ए बतम नाही नाही हली इंटरव्ह्यू घेऊ का अंड्याचो अरे कोणतो अंड्याचो बघा खरो माणूस आणि गणपतीचे डोळे बघा. काय बघतो आज